नमस्कार, मी मनशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारात मोठी गर्दी बघायला मिळते. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महालगाव इथल्या बाजारात गुरांची विक्री करण्यासाठी सध्या गर्दी बघायला मिळते. आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आहेत. दत्ता, भीषण दुष्काळाचं हे चित्र. नक्कीच मनश्री, मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाचे मोठ्या प्रमाणात चटके बसायला लागलेत आणि याचा चटका शेतकऱ्यांच्या पशुधनाला सुद्धा बसतो आहे. शेतकऱ्यांच्या या पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे आपण बघू शकता की शेतकऱ्यांसाठी ही जी गुरं आहेत त्यांची गुरांच्या बाजारामध्ये मोठी गर्दी झालेली आहे. आपल्यासमोर जो हा गुरांचा बाजार दिसतोय तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महालगाव या गावातला आहे. या छोट्याशा गावातला हा बाजार, मात्र या एकट्या गावामध्ये जवळपास 800 ते 1000 जनावरं विक्रीसाठी दाखल झालेली आहेत आणि या ठिकाणी जनावरांची विक्री सुद्धा होत आहे. अनेक व्यापारी ही जी गुरं आहेत ते सध्या घेऊन जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी आपली जी बैल आहेत ती सुद्धा या ठिकाणी विकायला आणलेली आहेत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बैल विकण्यासाठी आणलेली आहेत. ही जर आपण बघितलं तर गळ्यामध्ये घुंगुरवाळा, डोक्यावरती या ठिकाणी गोंडा असलेली सुद्धा बैल जी थळ आताच्या पोडाप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे शेतकऱ्यांनी जपली होती. मात्र हीच मोठी मोठी कुर्रेबाज जनावरं जी आहे ते सध्या शेतकऱ्यांवरती विकण्याची वेळ आलेली आहे आणि सगळी गुरं जी आहे ते व्यापारी या ठिकाणावरून घेऊन जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. पावसाळा अगदी काही दिवसांवरती तोंडावरती आलेला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी सुद्धा पशुधनाची मोठ्या प्रमाणात गरज लागते. मात्र असं असताना सुद्धा नाविलाजाने पाणी नसल्यामुळे आणि त्याचबरोबर चारा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपली गुरं विकावी लागत आहेत. ज्यांना पोटच्या पोराप्रमाणे जपलं त्यांनाच आता विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. धन्यवाद दत्ता या माहितीबद्दल.